गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण रेशीम संचालक भरतीबद्दल माहिती घेणार आहे मित्रांनो. ही भरती लवकरच येणार आहे. एकूण जे पद असणार आहे मित्रांनो, तर 124, कमीत कमी 124 पद असणार आहे मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया डिटेल्स की कोणत्या पदासाठी किती रिक्वायरमेंट असणार आहे आणि सॅलरी काय असणार आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, शासन निर्णय, नवीन पद निर्मिती, पदाचे पुनर्जीवन व पदाचे आढावे इत्यादी प्रस्तावातील सखोल तपासणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालय नागपूर यांच्या स्थापनेवरील पदाचे खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे 311 नियमित पदे, 24 बाह्य स्त्रोताद्वारे घ्यायचे, सेवा असा आकृतीबंधाचा प्रस्ताव याद्वारे निश्चित करण्यात येत आहे बघा. तर नियमित पदे जी आहेत, पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पदे विभागाचा प्रस्ताव आणि उच्च स्तरीय सचिव समितीची मंजुरी किती झालेलं बघा. ते किती एकूण पद आहेत आपण बघूया. तर संचालक पदासाठी बघा, संचालक पद जे आहेत, संचालक पदासाठी एक जागा असणार बघा. आणि पेमेंट जे असणार सॅलरी 78,800 ते 2,09,200 पर्यंत असणार आहे बघा. आणि उपसंचालक जे असणार आहे, तर त्याची जी रिक्वायरमेंट आहे, दोन रिक्वायरमेंट आहे. आणि सॅलरी जी असणार 56,000 ते 100 आणि 1,77,000 असणार आहे. आणि जे सहाय्यक संचालक पदासाठी चार जागा आहे मित्रांनो, त्याची सॅलरी असणार आहे 44,900 ते 1,42,000. आणि रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक, तर 12 जागा असणार आहे. मंजूर पदे 12 आहे आणि 12 जागा रिक्वायरमेंट असणार आहे मित्रांनो. तर त्याची सॅलरी असणार 21,800 ते 1,32,000. आणि रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन, तर त्याची सॅलरी असणार आहे 38,600 आणि 1,22,000. तर 21 पदे असणार आहे बघा. आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी जी सॅलरी 29,200 ते 92,300 बघा. आणि 55 जागा असणार आहे. वरिष्ठ क्षेत्र प्रयोगशाळा सहाय्यक, तर यासाठी 31 पदे भरले जाणार बघा. आणि सॅलरी असणारे 25,500 ते 81,000. प्रयोग निर्देशक, तर त्याची सॅलरी असणार 21,700 ते 69,100. तर 14 जागा भरले जाणार आहे. क्षेत्र सहाय्यक पदासाठी 19,900 ते 63,200. तर 114 जागेसाठी हे भरले जाणार बघा. मेकॅनिक, तर 19,900 तर 63,200 एक पद आहे बघा. आणि इलेक्ट्रॉनिक वीज तांत्रिक, याचे 19,900 ते 63,200 एवढी सॅलरी आहे आणि एक पद आहे बघा. ऑपरेटिव्हची जागा आहे बघा 18,000. ऑपरेटिव्हची 6 जागा आहे बघा. आणि त्याची जी सॅलरी असणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत. आणि पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा परिचय, तर 15,000 ते 47,000. तर त्याची एकूण जागा असणार आहे 10. लेखाधिकारीची जी एक जागा आहे बघा 44,900 ते 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. वरिष्ठ अधीक्षकची बघा दोन जागा असणार आहे. सॅलरी जी असणार आहे 38,600 ते 1,22,800. आणि अधीक्षकची जी बघा तीन रिक्वायरमेंट आहे बघा. तीन जागा असणार आहे. आणि सॅलरी जी असणार आहे 35,400 ते 1,12,400 बघा. आणि वरिष्ठ सहाय्यकचं बघा 25,500 ते 81,100. तर 16 जागा असणार आहे बघा. लिपिक टंकलेखक 19,900 ते 63,200 म्हणजे 17 जागा असणार आहे बघा. आणि वाहन चालकचे जे अजून सांगितलेलं नाही किती रिक्वायरमेंट निघणार आहे बघा. तर शिपाई पदासाठी बघा 15,000 ते 47,000 एवढे सॅलरी असणार आहे. आणि जे मंजूरची पद आहेत बघा 56 आहे. आणि वाहन चालकासाठी 12 रिक्वायरमेंट बघा, 12 जागा आहे. तर अजून त्याचं काही डिक्लेअर झालेलं नाही की किती जागेसाठी ऍड येईल तिची.
तर बाह्य यंत्रणेद्वारे द्यायचं सेवा बघा, वाहन चालक 12 जागा आहे आणि शिपाईचे 42 जागा, असं एकूण 54 जागा मनुष्यबळ संख्या हे म्हणजे बाहेरून समजा घेतले जाणार वाट. आणि बघा एकूण पदे जे आहे 379, तर 311 पद तर इथं मंजूर करण्यात आले बघा. तर मी जसं तुम्हाला सांगितलंय की स्टार्टला 124, मिनिमम 124 म्हणजे 300च्या आसपास हे पद भरले जाणार बघा मित्रांनो. हे बघा, जसं रेशीम संचालक विभाग भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे बघा. तर खालील जी पद आहे आपण जे अगोदर सांगितले बघा कोणते कोणते पद आहेत. आणि गट क, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, प्रयोगशाळा निर्देशक, क्षेत्र सहाय्यक, रिपेअरिंग द ऑपरेटिव्ह, लिपिक. गट क, प्रयोगशाळा परिचय. असे असे पद भरले जाणार मित्रांनो या डिपार्टमेंटमध्ये. तर तुम्ही ह्या क्वालिफाय होत असेल या पोस्टसाठी, तर नक्कीच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय फ्रेंड्स.